पितरांचेही वेगळे जग असते. फार पूर्वीपासून फक्त हिंदू धर्मातीलच नव्हे तर जगभरातील अनेक संस्कृतीतील माणसे यावर विश्वास ठेवीत आली आहेत. मृत्यूनंतरही जीव संबंधितांची ओळख ठेवीत असतो. जीव गेल्यानंतरच्या प्रवासात जवळचे नातेवाईक भेटत असतात. त्या जगतात काही मित्रांचीही भेट होते. त्या सर्वस्वी अनोळखी असणाऱ्या जगात कसे जगावे याचे मार्गदर्शन या आत्म्यांकडून केले जाते. मृत म्हणून जाहीर केल्यानंतर परत जिवंत झालेल्या अनेकांनी कमी जास्त फरकाने तशा आशयाची विधाने केली आहेत. मृत व्यक्तीचे 10वे 12वे वर्षश्राद्ध असे विधी करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. श्राद्धविधीमध्ये मृत पितरांसाठी होम, पिंडदान, अन्नदान केले जाते. त्यांना उद्देशून केलेले अन्नदान त्यांना ज्या रूपात हवे असेल तसे पोचत असते. ज्या जागी पक्वान्न न करणे शक्य नसेल तेथे अमान्न श्राद्ध करावे. अमान्न श्राद्ध म्हणजे गुरुजींना शिधा द्यावा. सोबत पिण्यासाठी पाणी, सरबत मात्र अवश्य द्यावे. बोरकरांच्या पुस्तकात गोदावरीच्या पुनर्जन्माची कथा देण्यात आली आहे. त्यामध्ये श्राद्धविधीत अन्नासोबत तिला तिच्यासाठी देण्यात आलेले पाणी कमी पडले होते अशी तक्रार तिने केली होती. श्राद्धस्थानी पितर अन्न पाण्यासाठी येत असतात. निर्णय सिंधूप्रमाणे पिंडदान, श्राद्धविधी हे करायलाच हवेत. मृत्यूनंतरच्या पुढील प्रवासासाठी त्यांची मदत होत असते. गौरीश बोरकरांनी तसे मत मांडले आहे. त्यांची विधाने मला मान्य आहेत असे नाही. त्यांच्या मतावर बरेच आक्षेप घेता येतील. त्याबाबतची माझी मते मी वेगळ्या एखाद्या सादरीकरणात नोंदवीन. भारतातील अनेक धर्मात, फक्त हिंदू धर्मातच नव्हे, मृतदेह दहन करण्याची पद्धत आहे. जीवाचा देहाशी असणारा संबंध पूर्णपणे संपावा यासाठी दहन करणे महत्त्वाचे आहे. मृत्यू झाल्यानंतरही जीवाची देहाची आसक्ती सुटत नसते. देह एकदा जळून गेला की ज्याच्याकडे ओढले जावे असे काहीच शिल्लक राहत नाही. भारतामध्ये ऋग्वेद कालापासून दहनाची प्रथा चालत आली आहे. एखादी व्यक्ती मृत झाली तर ती पंचतत्वात विलीन झाली असे म्हणण्याची पद्धत आहे. दहनामुळे ही प्रक्रिया जलद घडत असते. मृताच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अग्निसुक्तातील काही ऋचा म्हटल्या जातात. मृतदेहाला त्रास देऊ नकोस, पितरांकडे जाण्यासाठी त्याला मदत कर, डोळे सूर्यात विलीन होत, जीवाने आकाशामध्ये, पृथ्वीमध्ये, जलामध्ये किंवा वनस्पतीमध्ये त्याला योग्य वाटत असेल तेथे जावे, नव्याने जन्म घेतलेल्यांना तू जप करायला लाव. और्ध्वदेहिकाच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा आशय मी थोडक्यात दिला आहे. याविषयी गौरीश बोरकरांच्या पुस्तकात बरीच अधिक माहिती मिळू शकेल. जगातल्या जवळजवळ साऱ्या धर्मांमध्ये अंत्येष्टीच्या वेळी करावयाचे विधी सुचविण्यात आले आहेत. याचा अर्थ पुनर्जन्म असला पाहिजे असे आपल्या पूर्वजांनाही वाटत होते. मृत्यूनंतरच्या प्रवासाविषयी आपल्या पूर्वसुरींची समज आपल्यापेक्षा अधिक चांगली असावी असे वाटते. धन्यवाद. तपसाये तनादृश्यास्तपसाये स्वर्ययो तपोये चक्रिरे महस्ताश्चिदेवापि गच्छता स्वाहा. ॐ ये युध्यन्ते प्रधनेषु शूराशो ये तनुत्यज ये वा सहस्रदक्षिणास्ताश्चिदेवापि गच्छता स्वाहा. ॐ स्योनास्मै भव पृथिव्यन्दिक्षरा निवेशनि यच्छास्मै शर्म सप्रथा स्वाहा. ॐ अपेमं जीवा अरुधन्द्रिहेभ्यस्तन्निर्वहत परिग्रामादितः मृत्युयम
सोमस्यासीत् दूतः प्रचेता असून् पितृभ्यो गमयाञ्चकार